नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण आज एका तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि तूर पिकासाठी शेवटची फवारणी कोणती घ्यावी याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, तुरीसाठी शेवटची फवारणी ही अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे, कारण ज्याच्यामुळे आपल्या तूर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेवटची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या दाण्यांची साईज आहे हे साईज वाढेल आणि दाण्यांची चकाकी पण वाढेल। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेवटच्या फवारणीमध्ये एक अळीनाशक आणि एक विद्राव्य खत हे घेणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण नेमकं कोणतं विद्राव्य खत आणि कोणत्या अळीनाशकाची फवारणी करावी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जे शेंग पोकरणारी अळी आहे त्याच्यासाठी आपल्याला एफ-एम-सीचं कोराझन हे 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे, किंवा शेतकरी मित्रांनो, बायरचं वायोगो हे 10 ते 12 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या दोनपैकी कोणतंही एक औषध आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपले अळी हे कंट्रोल झालेली आपल्याला पाहायला मिळेल। आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या शेंगाची दाणे भरण्याची जी क्षमता आहे ते वाढवण्यासाठी, तसेच शेतकरी मित्रांनो, जो दाण्यांचा आकार आहे तो वाढवण्यासाठी, दाण्यांची चकाकी वाढवण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे, जे 0050 हे 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे। आणि या एक अळीनाशक आणि एक विद्राव्य खत या दोन औषधांची आपल्याला फवारणी करायची आहे, आणि आपल्या तुरीच्या उत्पादनामध्ये 100% आपल्याला वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद मित्रांनो।